अशा टाईपचा जो प्राणी आहे, म्हणजे प्राणी म्हणजे क्वेश्चन, ठीक आहे, हा तुम्हाला 10th अँड 11th मध्ये सापडते, ठीक आहे. 10th अँड 11th क्लासमध्ये अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला भेटतात, ठीक आहे. तर बघा, आपल्याला एलिमिनेट करायचा म्हणजे एलिमिनेट, जसं तुम्ही वॉइस ऑफ इंडिया वगैरे ऐकता ना, म्हणजे गाणे म्हणताना, ठीक आहे, बरोबर आहे, कोण होईल सुपरस्टार वगैरे ऐकता, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये एलिमिनेट म्हणजे काय होते, हटवणे, बरोबर आहे. तर आपल्याला थीटा हटवायचा आहे. का हटवायचा, थीटा. तर आता असं काही मिटवलो वगैरे, असा मिटवून टाकलो थीटा, तर असं तर होणार नाही ना, बरोबर आहे, ठीक आहे. तर आपल्याला प्यार से पहिले थीटा हटवावं लागेल, ठीक आहे. तर ध्यान से देखो कसा एलिमिनेट करायचा थीटा, ठीक आहे. तर पहा, आपण कधी लिनियर इक्वेशन शिकलो होतो, बिलकुल सेम कहाणी पहा. सपोज द्या हा इक्वेशन नंबर 1 आहे आणि हा इक्वेशन नंबर 2 आहे, मान लो, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता बघा इथं काय होईल की सपोज दॅट इकडे 3 कोसेक थीटा आणि 4 कॉट थीटा, 4 कोसेक थीटा, 3 कॉट थीटा. तर एक काम करतो बघा, या इक्वेशनला इथं 4 आहे, इथं 3 आहे आणि इथं कॉट आहे ना. तर इथं जर मी 12 आणलो आणि इथं जर 12 आणलो तर विषय कॉट गावाला जाईल, ठीक आहे ना. तर मी एक काम करता पहा, मी काय करता मल्टिप्लाय बाय, ठीक आहे, मल्टिप्लाय बाय 3 इन इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करता मी 3 ने अँड मल्टिप्लाय बाय 4 इन इक्वेशन 2. का बरं असं करता, कारण पहा इथं जर 3 ने मल्टिप्लाय केलो 3 4 जा 12, इथं 4 ने मल्टिप्लाय केलो 4 3 जा 12, ठीक आहे. तर एक काम करतो लगे आतमध्ये पहा, ध्यान से देखो, इथं जर 3 ने मल्टिप्लाय झाला तर इथं 3x आहे, ध्यान से सुनो, ठीक आहे. 3 into x 3x, ठीक आहे. त्यानंतर इथं काय 3 3 जा 9 कोसेक थीटा, क्लिअर आहे इथपर्यंत. आणि इकडे पहा प्लस इथे 3 4 जा कॉट थीटा, कहाणी खतम, ठीक आहे इथपर्यंत. ओके. त्यानंतर पहा, ओके, इथं काय करतं, या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय, ध्यान से देखो, ठीक आहे, इक्वेशन नंबर 2 ला, ठीक आहे. तर काय होईल बाबा, 4y इज इक्वल टू 4 4 जा 16 कोसेक थीटा. ओके, इथं मायनस आणि 4 3 जा, अरे यार इथं 3 4 जा 12 नाही लिहिलो, ठीक आहे, इथं इंडिया मार्क आला, बरोबर आहे. इथं पहा 3 4 जा 12 लिहायचं होतं, इथं पहा आता 4 3 जा 12 कॉट थीटा होईल, ठीक आहे इथपर्यंत क्लिअर. ओके. आता बघा काय होईल की या दोन्ही इक्वेशनचा इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, तर दोन्ही इक्वेशनचे ऍडिशन करू, कारण इथं 12 आहे. तर आपण काय करू, ऍड इक्वेशन 1 and 2 करून टाकू, ठीक आहे. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 काय होईल पहा, इकडे पहा ऍड केल्यानंतर 3x plus 4y तर पहिले, ठीक आहे, विशेष नाही, ठीक आहे. त्यानंतर पहा 9 plus 16 25 कोसेक थीटा येईल, ठीक आहे इथपर्यंत क्लिअर. आणि हे दोघं ऍड केल्यावर गावाला जातील, बरोबर. ते तर फायनली काय होईल की कोसेक थीटा जो आन्सर राहील तो काय निघेल पहा, कोसेक थीटा 3x plus 4y इज इक्वल टू इज डिवाइडेड बाय 25, ठीक आहे. असं का करत आहात, कारण मला थीटा हटवायचा, ठीक आहे, कुछ भी हो जाए थीटा हटवायचा, ठीक आहे. आता एक काम करता पहा, एवढी तो गोष्ट क्लिअर झाली, ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा का होईल, हा जो इक्वेशन आहे ना, ठीक आहे, मी आता इथं लिहून ठेवतो, ठीक आहे. काय करता बघा, इथं मी इरेज करता. आता हा जो इक्वेशन आहे कोसेक किती थीटा, कोसेक थीटा इज इक्वल टू 3x plus 4y आणि डिवाइडेड बाय 25 इक्वेशन नंबर 3 असा मी लिहून ठेवलं, ठीक आहे इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करता, याला मी इरेज करतो, ठीक आहे. आता पुढचा पार्ट पहा, ठीक आहे, आपला हे तर समजलं मी का केलं. ओके, चला या इक्वेशनला लिहून ठेवू, ठीक आहे. आता बघा इथं कॉट हटवलं होतं, आता इथं कोसेक हटवायचं आहे. तर काय होईल, दोन्ही ठिकाणी प्लस आहे, प्लस राहिल्यावर आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागतं, ठीक आहे. तर आता काय होईल बघा, इथं जर मी 12 आणलो आणि इथं जर 12 आणलो तर विषय क्लोज आहे, ठीक आहे. तर मी काय करेन पहा, या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय, बघा पहिल्या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 4 इन इक्वेशन मल्टिप्लाय बाय 4 ऑन बोथ साइड इन इक्वेशन कोटा, इन इक्वेशन 1 मध्ये. तर काय होईल बघा आता की 4x आणि 3 4 जा 12 कोसेक थीटा आणि इकडे बघा इथं पण 4 ने 4 4 जा 16 कॉट थीटा, विषय क्लोज, ठीक आहे इथपर्यंत. यानंतर इथं या इक्वेशनला बघा, या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय, पुन्हा लिहित आपण मल्टिप्लाय बाय 3, काऊन माहित आहे, कारण जर 3 4 जा 12 आणायचं आहे तर 3 ऑन बोथ साइड कुठं पहा, इन इक्वेशन 2 असं लिहायचं. लिहिल्यानंतर काय होईल बघा की इथे 3y, विशेष ना, ठीक आहे. त्यानंतर इकडे काय होईल पहा, 3 4 जा 12 कोसेक थीटा, ठीक आहे. आणि इकडे पहा आता मायनस लिहा आणि 3 3 जा 9 कॉट थीटा, इथपर्यंत क्लिअर. आता बघा हा वाला इक्वेशन
आणि हा वाला इक्वेशन, ठीक आहे. या दोन्ही इक्वेशनला जर इथं 12 आहे आणि इथं 12 आहे तर प्लस प्लस आहे, तर दोन्ही इक्वेशनला सबट्रॅक्ट करेल, ठीक आहे. तर काय करेल पहा, सबट्रॅक्ट बोथ इक्वेशन्स. कोणते? बोथ इक्वेशन्स. तुम्ही बरोबर लिहा, जो मी समजवतो तुम्हाला, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. तर काय होईल पहा, 4x मधून -3y मायनस होईल, 4x - 3y. तर इकडे पहा, याच्यातून हा मायनस ना, ध्यान से देखो, ठीक आहे. 4x - 3y. तर इकडे पहा, इकडे काय 12 कोसेक थिटा आणि इथून मायनस होईल किती, इकडे बघा, ठीक आहे. इथून मायनस होईल, हा होईल 0 आणि इकडे बघा हा मायनस होताना इकडे पहा इथं साइन चेंज होते, इथं साइन चेंज होते, माहिती ना, मायनस होताना साइन चेंज करतो आपण, ठीक आहे. तर इकडे पहा इथं तर हा उडला, ठीक आहे, दिस गायब, ठीक आहे. पण इकडे पहा प्लस प्लस किती होईल, 16 + 9 इकडे होईल 25. आता 0 काय लिहायची गरज नाही, तर 25 कॉट थिटा होत. तर इथं पण आपण काढू कॉट थिटा = 4x - 3y = 25 होता ना, हक्काचं नाही इकडे, ठीक आहे. आपल्याकडे दुसरा इक्वेशन भेटला, ध्यान से देखो. एवढा पार्ट मी मिटवत आहो. कोणसा पहा, कोणसा इक्वेशन आला आता आपल्याला. ओके, एवढा तुम्ही पाहिला होता ना. आता आपल्याकडे आला कॉट थिटा = 4x - 3y / 25, इक्वेशन नंबर 4, ठीक आहे. आता आपल्याला एक गोष्ट तर माहित पाहिजे, पहा ध्यान से देखो, इम्पॉर्टंट गोष्ट कोणती आहे. आता मी एवढा पार्ट मिटवून घेत आहो, ठीक आहे. आता मी नेक्स्ट पॉइंट सांगत आहो. बघा, आपल्याला एक फॉर्म्युला माहित पाहिजे, ठीक आहे. कोणसा पहा, की 1+ इकडे पहा, या कोपच्यात लिहिता 1 + cot square theta = cosec square theta. का ना फॉर्म्युला लिहिलो, कारण आपल्याकडे कॉट आहे आणि कोसेक आहे, रिलेशन थोडाच आहे ना. तर तुम्ही ध्यान से देखो की जर कोसेक स्क्वेअर थिटा जाग्यावर असेल, मान के चलो कोसेक स्क्वेअर थिटा जाग्यावर आणि हा -cot square theta = 1 ना होईल का. ध्यान से देखो, हा इकडे गेला मायनस झाला, ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे की वी नो दैट, हमको मालूम है, काय मालूम है की तो फॉर्म्युला की कोसेक स्क्वेअर थिटा - cot square theta = 1 होते, ठीक आहे. तिथे लिहित पहा कोसेक स्क्वेअर थिटा -cot square theta = 1. आता कोसेक स्क्वेअर थिटा आपल्याला माहित आहे का, स्क्वेअर नाही माहित, पण कोसेक माहित आहे, ठीक आहे. तर एक काम करतो, या कोसेकच्या ठिकाणी 3x + 4y / 25 याच्या ठिकाणी ठेवता कोसेक आणि त्याचाही स्क्वेअर, ठीक आहे. मायनस कॉट तर आपल्याला माहित आहे किती आहे, 4x - 3y आणि 25 आणि पण त्याचाही स्क्वेअर ना, त्याचाही स्क्वेअर = 1. आता एक काम करा, टार्च मारा, थिटा दिसता, अरे नाही दिसताय. ओके, तेच तर काम केलं आपण, म्हणजे आपला झाला हा होता प्रूफ खतम, ठीक आहे. कारण एलिमिनेट थिटा करायचा, थिटा झाला ना, आपल्याला तेच तर हटवायचा होता, ठीक आहे. तशा प्रकारे हा वाला क्वेश्चन सॉल्व्ह झाला, ठीक आहे.